सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघतोय की रविवारचा दिवस, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हा येणारा खानापूरला जाणारा रस्ता, बस स्थानकापासून पुढच्या बाजूला आल्यानंतर इकडं या बाजूला आपण जातो तो सावरकर नगर. तर या ठिकाणी आज सकाळी हा मोठा कंटेनर येत होता आणि कंटेनरच्या समोर मोटरसायकलवाला आल्यामुळं त्यांना तर ब्रेक दाबावं लागतं. आपण त्या ड्रायव्हरशी चर्चा करूयात. नेमकं काय झालं गाडी घेऊन येताना, काय सविस्तर? चालवलो 20-30च्या स्पीडनं, बाईकवाला आलं आणि समोरच येतो उभं राहिलं. मला ब्रेक मारल्यामुळं मला माझा पुढं आला आहे. आणि किती वजन आहे? वजन त्याचं 40 टन आहे. ब्रेक जर लागला नसता तर बाईकवाल्याला ठोकला असतं. आपण बघतो या ठिकाणी हा गुहागर विजापूर महामार्ग आहे आणि या महामार्गावरती सतत वाहतूक असते. हा कंटेनर ज्यावेळेला जात होता त्यावेळेला सावरकर नगरकडून एक मोटरसायकलवाला आला आणि यांच्या गाडीच्या समोर थांबल्यामुळे यांना अर्जंट ब्रेक दाबावा लागला आणि त्यामुळं कमीत कमी 10 टनाचे हे क्रेन कंट्रोल करण्यासाठीचे हे वेट आहेत. तर हे चारीचे चारी वेट या कंटेनरवरून पुढच्या बाजूला घसरत आले. आपण पुढं बघतो या ठिकाणी जर टायर जर नसते तर हे वेट केबिनमध्ये घुसले असते आणि केबिलही पुढं रस्त्यावर पडलं असतं. असं इतकी भयानक परिस्थिती इथं आज घडली. आणि आता यातून अजून पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका प्रशासन काय बोध घेते, कारण या सावरकर नगरवरून येणाऱ्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर असता तर कुठंतरी 2 चाकी वाहनं थांबली असती. इकडून येणारी वाहनं राज्य महामार्गावर आपण जातो याचं भान न ठेवता अगदी बिंदासपणे येत असतात आणि त्यामुळे हे अवजड जाणारं वाहन अचानक मोटरसायकलवाला आडवा आल्यामुळं त्यांना एकदम ब्रेक दाबावा लागला आणि हा अपघात घडला. आपण बघतोय या बाजूला जर काही दुसरं वाहन असतं, मोटरसायकल असतं, तर कमीत कमी हे 20 टनाचं वजन आहे. त्याची काय अवस्था झाली असते हे न सांगितलेलं बरं. आपण हे खाली बघताय, हे वेट पडलं आहे त्या ठिकाणी, किती मोठा खड्डा पडला आहे. कारण हे मला वाटतं डांबरी रस्ता असूनसुद्धा इतका खचला आहे. त्यामुळे हे 20 टनाचं ओझं किती भयानक आहे. आणि हे कंटेनर या रस्त्यातून जात असताना समोर मोटरसायकलवाला आला. त्यामुळं आता तरी प्रशासन, आपण बघतोय की या ठिकाणी जर स्पीड ब्रेकर असता, या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी केली आहे. नगरपालिका प्रशासनानं इथं स्पीड ब्रेकर ठेवणं गरजेचं बनलं आहे. जर का स्पीड ब्रेकर नाही बनवलं, कारण या रस्त्यावर सुद्धा प्रचंड वाहतूक असते आणि वरून तुफान स्पीडनं वाहनं येत असतात. कितीतरी अपघात या अगोदरी झालेले आहेत, परंतु प्रशासन मात्र ढिम्म असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं सावरकर नगरकडे जाणाऱ्या या रस्त्यावरती स्पीड ब्रेकर लवकरात लवकर घातला तरच हे अपघात आपल्याला टाळता येतील. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.